आत्मा नमस्ते. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. मी तुषार पाटील, सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातून आहे. मी रेकीला जॉईन झालो काकीमुळे. काकीने मला वाटते 22 का 23 मध्ये टॅरो केलंय, रेकी केली, टॅरो केलंय आणि हं, एंजल पण केलेलं आहे. त्यांनी सर्वच. आत्ता मला बोलले, हा, सर्वच केलेलं आहे. त्यांनी मला जॉईन व्हायला सांगितलं, पण मला ते जॉईन होताना पण असं 2 महिने फॉलो केलं, पण काही जॉईन झालो नाही मी. पण शेवटी ब्रह्मांडाची ऊर्जाच भेटली की मी जॉईन झालो. छान. आणि अनपेक्षित कामं भरपूर झाले. मी आता शेती करतो, मी शेतीला पिल्लर दिली, घराला पिल्लर दिले. खूप छान अनुभव आले. हं, एकदम असे पॉझिटिव्ह, घरातली पॉझिटिव्ह एनर्जी सगळी. आणि शेती हं. करताना असं काम आज आहे, उद्या करू असं जायचं. पण आता तसं होत नाही. आता आजचं काम आहे ना, आत्ताच करू. आणि शाबास. कंटाळा महत्वाचं, ते निष्काळजीपणा असायचा ना, तो पूर्ण गायबच झालेला आहे. तत्परता आली आहे कामामध्ये. हो, तत्परता खूप आलेली आहे. आणि घरातील वातावरण ना इतकं पॉझिटिव्ह आहे ना, असं कोणत्या ठिकाणी गेलो ना आपण, म्हणजे देवाच्या एक असं पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ना आपल्याला, फिलिंग येते घरात. शाबास. येस. आपण नेहमी म्हणतात, तुषार दादा तुम्ही खूप लवकर हा अनुभव घेतला. सगळेजण म्हणतात घर हो. एक मंदिर. तर ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आणि होम हिलिंग केल्यानंतर घरामध्ये खरोखर ती सात्विकता, ती सुंदर, ती प्रसन्न ऊर्जा जाणवायला लागते. तुमचं निरीक्षण आहे ना, तुम्हाला हसू येत आहे, पण तुमचं निरीक्षण बरोबर आहे एकदम. आणि आत्ताच परवाच मला काकीला काय मी भेटलो नाही, तर काम असल्यामुळे काकीचा फोन आला. म्हणले काय शेगावला गेला का काय तू? नाही म्हणलं, जाणार आहे लवकर आहे शेगावला. हं, छान. आणि महत्वाचं म्हणजे मी बाहेर गेल्यानंतर असं 2-3 मेडिटेशन म्हणजे क्लास केल्यानंतर मी बाहेर गेलो. पण असं असं त्या माणसं होते ना, त्या वाटायचं की ती आपण पोचतोय की नाही पोचतोय. पण मी रेकीला आव्हान केलं, मला काही करून क्लास यायच्या आधी पोहोचायचं आहे. बरोबर मी 8ला घरी यायचो, पहिला व्हिडिओ चालू करायचो, लगेच बसायचो. छान. ब्रह्मांडाची कृपाच होती की ते आपल्याकडून करूनच घ्यायचंय. बरोबर. आणि थर्ड डिग्री करताना जरा पैशाचा प्रॉब्लेम आला, पण मला वाटतं मनी मेडिटेशन केलेलं आपण. पण झालं ते. दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत पैशाची पण जुळणी होऊन गेली. आणि महत्वाचं म्हणजे आपले ऊस पण नशीब, मी पिलर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ऊस पूर्ण तिथे 5 ते 6 एकर शेती आहे ऊसाची पूर्ण. म्हणजे केबल ब्लास्ट झाल्यामुळं ते पेटलेले पानं, 5-7 पानं पेटलेली ऊसाची, ते मनानच विझलं. मला माहिती पण नाही. मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर बघितलं, केबल हाय असं करंट होता त्यात, हाय अशी बस्ट झालेली तिथंच होते. परत काढले. पण मी पिलर दिल्यामुळे रेखेमुळे माझं सगळं तिथलं तिथं सगळा स्टॉप झाला. जी आर्थिक हानी होणार होती ती पूर्ण तिथल्या तिथंच जागेवर थांबली. तुमचे ऊस वाढलेला होता काय? ऊस मोठा आहे, आता कारखान्याला जाणार आहे. वा, ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. किती लाखाचं नुकसान टळलं. हो, सगळं नुकसान. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 एकर शेती आहे ना, ऊसच होतं साहेब. आणि सगळं जागेवरती थांबलं. सेम सीमाताईंनी सुद्धा त्यांच्या शेजारच्या शेताला मागच्या वर्षी आग लागली होती आणि यांनी यांच्या शेताला फिलर्स दिले. थोडासा जळला होता आणि लगेच तो विझला होता. सगळेजण म्हणत, असं कसं झालं मिरॅकल्स? तर ताईंनी घरून ऊर्जा पुरवली मला होती. माझा पहिला अनुभव फर्स्ट डिग्रीला असताना मी असं बाहेर चाललेलो, पाऊस यायचा होता. पण मी मेडिटेशन मला वाटतं 2च झालेली माझी. पण माझी ऊर्जा कमी पडत होती तिथं. मी पाऊस थांबवला. जाऊन येईपर्यंत मला वाटतं 1 तासभर पाऊस थांबला. पण घरी आलो आणि इतका मोठा पाऊस आला ना, सगळं पाणी पाणी झालं. पण त्याचं काय झालं, मेडिटेशन आपले कमी झाल्यामुळे मला जरा त्रास झाला त्याचा. पण ते नंतर जाणवलं माझं मला की आपली ऊर्जा कमी पडते, आपण लय मोठा घास घेतला आधीच. हां. पण ते झालं, परत आलं. आता काय ना, मेडिटेशन हे सगळं व्यवस्थित. रोज आता मेडिटेशन करताना मी पहिले आंघोळ केली की देवाला हे नामस्मरण केलं की पहिलं मेडिटेशन करतो, मग घराच्या बाहेर जातो.
ती सुरुवातीला गोडी वाटत त्यामुळे कसं नव्हती. आणि कोणालाच नाही वाटत. हो, हो. ओके. हां. आणि मग नंतर गोडी लागली ना, की मेडिटेशन केल्याशिवाय करमत नाही. हीच ती ऊर्जा आहे. हां. मग ते समजतं. आणि क्लासला पण म्हणजे क्लासला बसताना अशी आतुरता वाटते. आज कधी वाचणार आहेत काय? आधी असं आपलं होत नव्हतं ना तसं. हं, हं. पण एक ब्रह्मांडाचीच कृपा की ते ऊर्जा आपल्यात निर्माण केली आणि आपण सगळे व्यवस्थित आहे. तुषार दादा एक विचारू? हां, बोला की. अ, तुम्ही क्लासला आले तेव्हा खूप टेन्शनमध्ये दिसायचे, एकटे-एकटे वाटायचे आणि हो, आज हो. तुमचा हसू आहे ना, स्वतःहूनच थांबत नाही आहे. तर याबद्दल तुम्ही काय म्हणसाल? खरं आहे का मी म्हणते? माझं निरीक्षण बरोबर आहे का? हो, हो. मी खूप टेन्शनमध्ये आणि डिप्रेशनमध्येच होतो. पण आता पूर्ण असं माझं मीच हसतो. आता राग आला तर तेवढाच शांत व्हायचं. माझं मीच मनातल्या मनात हसतो आणि काय असं पण कोणाकडे बघितलं ना, राग जरी आला, शांत होऊन आपला पण मनातल्या मनात हसतो. एकदम असं फ्रीली. पहिलं कसं टेन्शन येत होतं, तसं काही सुद्धा होत नाही. नक्कीच. एकदम आणि टेन्शन मी फ्री मला वाटतं राहणार तुम्ही कायम. आणि तुम्हाला मी पहिला मेसेज केलता तेव्हा पण तुम्ही काय तर मेसेज केलेलं ओके नसतं म्हणलं मी परत आणि एक म्हणजे त्या ह्याच्यातच राग एक प्रकारचा राग असतो त्यातच मेसेज टाईप केलेला मला रेकी जॉईन करायची. सांगा. मॅडम पण रागा-रागा मेसेज पाठवला मला रेकी जॉइन करायची आहे. हं, पण ते जॉईन झाल्यानंतर सगळं असं एकदम मस्त चाललंय आता. छान. मस्त. नक्कीच त्या रागामधून अधिकही पूर्णपणे आपण निघणार आहे. हळू-हळू सगळ्या हो, गोष्टी होत असतात. हं? हं. ओके. आणि बिंदोक राहा. ब्रह्मांड तुम्हाला मदत करत असतं. कधी-कधी होतं असं, की आता नाही मॅडम लगेच नाही देऊ शकत. बघा आता सेशनमध्ये असते, काही असते. लगेचच उत्तर कोणाला देता येत नाही. पण माझे मी पुरेपूर प्रयत्न करत असते. हे ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देणार आहे तुषार दादा. आता राहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहेत. नक्कीच तुमच्या कुटुंबामधील वातावरण सुद्धा बदललं. तुम्ही एक होम हिलिंग केली आहे. घराची ऊर्जा चेंज झालेली आहे आणि स्वतः तुमचा ऑरा आता खूप छान दिसतो आहे. एक स्वतःलाच एक ऊर्जावान वाटते आहे. मानसिक तणावामधून आपण मुक्त झालो आहे. काम करायची ऊर्जा वाढली आहे. अधिक काय हवं आहे? खूप अधिक खूप काय हवं आहे? खरं अधिक चाललंय. जोडीदार हवा आहे आणि तो पण या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने आपली एनर्जी छान झाली, की लव्ह अट्रॅक्शन होते. एवढं लक्षात घ्या. लव्ह अट्रॅक्शन होण्यासाठी सुद्धा तुमची पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे असते. तर ती ऊर्जा सुद्धा निर्माण झाली आहे. बिनधास्त राहा. ओके. आम्हाला शोभाताईला, शिल्पाताईला सगळ्यांना बोलवा फक्त. हो ना अविनाश दादा? जायचं आहे ना? हो बोलवतो हां, की ती सगळ्यांना. तिकडची तर साताऱ्याकडची ती येणार नक्कीच. सातारा, सांगली जवळ पडते ती हा, नक्कीच येणार. हो चला, ओके. खूप धन्यवाद तुषार दादा. अ, या बॅचची सुरुवात जरा वेगळी झाली होती. प्रत्येक बॅच ही वेगळी असते. आता बघसाल तुम्ही पुढची येणारी बॅच सुद्धा वेगळी असणार आहे. सेम एनर्जी, सेम फ्रिक्वेन्सी एका बॅचमध्ये मॅच होत असते. आपण निघालो पुढे. ब्रह्मांडाची कृपा आहे. पुन्हा सगळ्यांना रिपीट बसण्याची संधी आहे. सगळ्यांनी बसा. या संधीचं सोनं करा आणि मग पुढचा प्रवास सगळे मिळून करूया ग्रँड मास्टरचा. ओके. आणि मला माहिती आहे, की एक जण मागे राहत नाही. असेच म्हणतात आणि उलट आहे ना, शेवटी जबरदस्ती करतात बॅच भरल्यानंतर, "मॅडम आम्हाला ग्रँड मास्टरला घ्या." चला, आनंदी आनंद. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. मला